अजित पवारांनी आतापर्यंत किती वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली माहीत आहे का? कारण की 4 मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात अजित पवारांनी 6 वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। त्यामुळे त्यांचा नवा विक्रम सुद्धा तयार झालाय। चला पाहूया ते नेमके उपमुख्यमंत्री कधी होते आणि त्यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री म्हणून कोण होतं। 10 नोव्हेंबर 2010 ते 25 सप्टेंबर 2012 उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार होते, तर मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण होते। त्यानंतर 25 ऑक्टोबर 2012 ते 26 सप्टेंबर 2014 उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार होते, तर पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते। 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019 यावेळी सुद्धा अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती। त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते। यालाच पहाटेचा शपथविधी म्हणून सुद्धा ओळखतात। त्यानंतर 30 नोव्हेंबर 2019 ते 29 जून 2022 उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी शपथ घेतली होती। त्यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते। तर 2 जुलै 2023 ते 26 नोव्हेंबर 2024 यावेळी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते। तर 5 डिसेंबर 2024 पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवारांनी घेतली आणि यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असणार आहेत। राज्यामध्ये कोणी जरी मुख्यमंत्री झालं तरी सुद्धा अजित पवारांचा नंबर हा उपमुख्यमंत्री म्हणून फिक्स असतो, असंच आता वाटू लागलंय। ज्या पद्धतीने अजित पवारांना वारंवार उपमुख्यमंत्री पद मिळतंय यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।